जय भीम. मी स्वप्ना थोरात. महामानवाचा जीवनपट या मालिकेच्या या महत्वाच्या चौथ्या भागात तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आतापर्यंतच्या प्रवासात आपण पाहिलं की साताऱ्यातील प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडून सुभेदार रामजी बाबांनी मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी BA ची पदवी कशी मिळवली. पण आता त्यांच्या आयुष्यातील एक सर्वात महत्वाचा टप्पा सुरू होत आहे, तो म्हणजे परदेशातील उच्च शिक्षण. BA झाल्यानंतर बाबासाहेबांची इच्छा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची होती. पण वडिलांच्या आग्रहाखातर आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या ऋणाचे ओझे फेडण्यासाठी त्यांनी वडोदरा संस्थानाची नोकरी स्वीकारली. जानेवारी 1913च्या सुमारास ते बडोद्याला गेले. पण तिथे त्यांना जो तिरस्कार आणि अस्पृश्यतेचा अनुभव आला तो अत्यंत वेदनादायक होता. बडोद्याला पोहोचून केवळ 11 दिवस झाले होते. तितक्यात त्यांना कळले की वडील आजारी आहेत. बाबासाहेबांची वडिलांना भेटण्यासाठी प्रचंड तळमळ सुरू झाली. पण त्यात असं घडलं की सुरतला त्यांची गाडी चुकली आणि ते मुंबईला पोहोचले तेव्हा खूप उशीर झाला होता. 2 फेब्रुवारी 1913 रोजी सुभेदार रामजी बाबांचे देहावसान झाले. ज्या पित्याने त्यांना आयुष्यभर घडवलं त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणे हे बाबासाहेबांसाठी आयुष्यातील सर्वात दुःखद वळण ठरलं. वडिलांच्या निधनानंतर बाबासाहेबांनी आपली ज्ञानाची ध्येयपूर्ती करण्याचे ठरवले. त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांची भेट घेतली. त्यांची बुद्धिमत्ता पाहून महाराजांनी त्यांना अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. 4 एप्रिल 1913 रोजी त्यांना दरमहा 11.5 पौंडाची शिष्यवृत्ती मंजूर झाली. सर्व अटी आणि जामीनदाराची पूर्तता करून बाबासाहेब परदेश प्रवासासाठी सज्ज झाले. बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आनंदरावांना कठीण जात होते. प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी काही रक्कम संस्थानाकडून आगाऊ घेतली आणि 20 जुलै 1913 रोजी ते न्यूयॉर्कला पोहोचले. न्यूयॉर्कला पोहोचल्यावर बाबासाहेबांना प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला. त्यांना समर सेशनसाठी प्रवेश मिळाला नाही, म्हणून त्यांनी सप्टेंबर महिन्यापर्यंत वाट पाहिली. सुरुवातीला त्यांनी हार्टले हॉलमध्ये वास्तव्य केले, पण तिथले जेवण त्यांना मानवले नाही. त्यामुळे त्यांनी तेथून स्थलांतर केले आणि 114व्या रस्त्यावरील कॉस्मोपॉलिटन क्लब येथे निवासाची सोय केली. तेथे वास्तव्य करताना त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या राज्यशास्त्र विभागात प्रवेश मिळवला. त्यांनी मुख्य विषय अर्थशास्त्र आणि उपविषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान आणि मानववंशशास्त्र यांची निवड केली. बाबासाहेब अहोरात्र अभ्यासात मग्न असत. 16 ते 18 तास अभ्यास करण्याची त्यांची पद्धत होती. रात्रीच्या वेळी इतर विद्यार्थी जेव्हा गप्पा मारत असत तेव्हा बाबासाहेब खोलीचे दरवाजे लावून अभ्यास करत. परदेशात शिकायला जाणारे बहुतेक विद्यार्थी तेथे आल्यानंतर आपली मूळ प्रतिज्ञा विसरून जातात, पण बाबासाहेबांनी ठरवले होते की आपण इथल्या ज्ञानाचा उपयोग मायदेशी परतल्यावर आपल्या समाजासाठी करायचा. न्यूयॉर्कमध्ये त्यांना एकटे वाटत नसे, कारण त्यांनी स्वतःला अभ्यासात पूर्णपणे झोकून दिले होते. अमेरिकेतील सहली, नृत्य, टेनिस किंवा स्केटिंग यासारख्या करमणुकीच्या कार्यक्रमात इतर विद्यार्थी मग्न असत. पण बाबासाहेबांनी अशा गोष्टींपासून स्वतःला 4 हात लांब ठेवलं. त्यांनी ठरवलं की आपल्याला MA आणि PhD या पदव्या लवकरात लवकर मिळवायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करण्याचा दिनक्रम आखला. त्यांची अभ्यासाची ओढ इतकी होती की त्यांना जेवण्याची किंवा विश्रांतीची पर्वा नसे. या अफाट वाचनामुळे त्यांची स्मरणशक्ती प्रचंड वाढली होती. त्यांना कोणते संदर्भ कुठे आहेत हे क्षणात आठवत असे. त्यांनी BA ला घेतलेल्या भाषा विषयांच्या पुढे जाऊन शास्त्रीय विषयांचे सखोल ज्ञान मिळवण्याचा ध्यास घेतला. लाला लजपत राय अमेरिकेत असताना त्यांची आणि बाबासाहेबांची भेट झाली. लालाजींनी त्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. पण बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत समाज गुलामीतून मुक्त होत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य येऊन उपयोग नाही. याच काळात त्यांनी इंडियन होम रूल लीग ऑफ अमेरिका या संस्थेशी संबंधित घडामोडी जवळून पाहिल्या होत्या. त्यांच्या संशोधनाचे एक महत्वाचे अंग म्हणजे हिंदुस्थानातील जाती व्यवस्था होय. 9 मे 1916 रोजी त्यांनी डॉक्टर AA गोल्डनवॉझर यांच्या सेमिनारमध्ये हिंदुस्थानातील जाती आणि त्यांची घटना, उत्पत्ती आणि वाढ या विषयांवर प्रबंध वाचला. त्यांनी आंतरविवाहाच्या पद्धतीवर बोट ठेवत सांगितलं की Thus the superimposition of endogamy means the creation of caste.
हा सिद्धांत मांडून त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेचा वैज्ञानिक चेहरा जगासमोर आणला. बाबासाहेबांनी अर्थशास्त्रातील आपला PhD प्रबंध द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी या नावाने लिहिला. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार प्रबंध छापील स्वरूपात प्रसिद्ध करणे आवश्यक होते, पण त्यासाठी लागणारे पैसे नसल्यामुळे तो प्रबंध लगेच प्रसिद्ध होऊ शकला नाही. पुढे 1927 मध्ये इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावाने तो प्रसिद्ध झाला. ब्लॅक क्लार्क यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यासारखा ज्ञानाचा भुकेलेला विद्यार्थी या कॅम्पसमध्ये क्वचितच पाहिला होता. या सर्व प्रक्रियेतून बाबासाहेबांनी केवळ पदव्या मिळवल्या नाहीत, तर ते एक जागतिक दर्जाचे विचारवंत म्हणून घडले. मित्रांनो, कोलंबिया युनिव्हर्सिटीतील हा प्रवास केवळ एक पदवीचा प्रवास नव्हता, तर हा प्रवास होता एका महामानवाच्या वैचारिक निर्मितीचा. ज्या भीमाने साताऱ्याच्या शाळेत वर्गाबाहेर बसून संस्कृत शिकण्याची जिद्द केली होती, तोच भीमा आता अमेरिकेतील त्या दिग्गज विद्यापीठात अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राचा एक जागतिक विद्वान म्हणून उभा होता. या 3 वर्षांच्या खडतर तपश्चर्येत बाबासाहेबांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवलं नाही, तर आपल्या देशातील जाती व्यवस्थेचे मूळ कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून शोधून काढले. ज्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी पुढे जाऊन संपूर्ण शोषित समाजाच्या मुक्तीचा मार्ग निश्चित केला, त्याची भक्कम पायाभरणी याच कोलंबियाच्या लायब्ररीत आणि तिथल्या अभ्यास कक्षात झाली होती. या प्रवासातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते: परिस्थिती कितीही हालाकीची असली आणि जग कितीही टोचून बोललं, तरी ज्ञानाची भूक कधीही कमी होऊ देऊ नका. ज्या ज्ञानाने बाबासाहेबांचे आयुष्य बदलले, ते ज्ञानच आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करू शकते, हा धडा त्यांनी आपल्या कृतीतून दिला. आता हा विद्वान डॉक्टर आंबेडकर होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांची ही ज्ञानाची गंगा आता लंडनच्या दिशेने प्रवास करणार आहे. तर पुढच्या भागात आपण त्यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधील प्रवासाबद्दल आणि त्यांच्या पुढील संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या ह्या महामानवाचा जीवन प्रवासाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा प्रेरणादायी इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा. महामानवाचा जीवनपट या मालिकेच्या पुढच्या भागासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा तरी हा इतिहास सर्वांनी जाणून घ्यावा हीच आपली इच्छा आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय भीम.